नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। राज्यातील सरकारी निमसरकारी तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू। धुळ्यात निदर्शने करीत करण्यात आले ठिय्या आंदोलन। नगावबारी परिसरात कत्तलीच्या उद्देशाने गोवंशाची होणारी वाहतूक गोरक्षकांनी रोखली। 4 गोवंशांना दिले जीवनदान। धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मनोज गर्दे तर उपाध्यक्षपदी रवींद्र नगाळे यांची बिनविरोध निवड। आणि सिस्टल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च धुळे येथे BCA BBA या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। राज्यातील सरकारी निमसरकारी तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने 21 एप्रिल पासून राज्यभर बेमुदत संप पुकारण्यात आला आहे। धुळे येथे समन्वय समितीतर्फे संपात सहभाग नोंदवत शहरातील कल्याण भवन येथे जोरदार निदर्शने करीत ठिय्या आंदोलन करण्यात आले। राज्यातील सरकारी निमसरकारी तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांतर्फे मंगळवार दिनांक 21 एप्रिल पासून राज्यभर बेमुदत संप पुकारण्यात आला आहे। धुळे येथे समन्वय समितीतर्फे संपात सहभाग नोंदवत शहरातील कल्याण भवन येथे जोरदार निदर्शने करीत ठिय्या आंदोलन करण्यात आले। या आंदोलनामुळे महसूल व शिक्षण क्षेत्रावर मोठा ताण आला असून शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट दिसून आला। या आंदोलनात निमंत्रक डॉक्टर संजय पाटील, जिल्हाध्यक्ष राजेंद्र माळी, सुधीर पोद्दार, सुरेश पाईकराव, अविनाश मोरे, सुरेश बहाळकर, दीपक पाटील यांच्यासह विविध कर्मचारी व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते। जिल्हा प्रशासनामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात सुधारित निवृत्ती वेतन योजना अंमलबजावणीसाठी आवश्यक मार्गदर्शक सूचनांचे राजपत्र तात्काळ जाहीर करावे। 8वा वेतन आयोग लागू करण्यापूर्वी 7व्या वेतन आयोगाची त्रुटी दूर करण्यासाठी समितीची फेररचना करावी। शिक्षण व आरोग्य विभागातील मूलभूत समस्या सोडवाव्या आदी प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत। कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीने आज राज्यातील 17 लाख कर्मचारी शिक्षकेतर कर्मचारी बेमुदत संपावर उतरलेले आहेत। हा संपाचा पहिला दिवस आहे। 100% संप हा यशस्वी झालेला आहे। सगळ्या अत्यावश्यक सेवा आणि प्रशासन पूर्णपणे ठप्प झालेलं आहे। 23 तारखेपासून प्राथमिक माध्यमिक शिक्षक सुद्धा आणि ज्युनियर कॉलेजचे शिक्षक सुद्धा या बेमुदत संपात जोडली जाणार आहेत। आणि जोपर्यंत आम्हाला सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या मार्गसूचना शासन प्रसिद्ध करत नाही, सेवानिवृत्तीचं वय 60 मान्य करत नाही, 8वा वेतन आयोग 2026 पासून महागाई भत्त्याच्या 50% मूळ वेतनात विलीन करण्याच्या संदर्भात शासन निर्णय करत नाही, वर्ग 4चे सेवा भरती व वाहन चालकांची सेवा भरती सरळ सेवेने भरती करणं आवश्यक आहे। शिक्षक कर्मचाऱ्यांना TET आणि संच मान्यता हो अत्यंत अघोरी अन्यायाचा निर्णय मागे घेतल्याशिवाय सरकार आम्ही थांबणार नाहीत। कर्मचारी शिक्षक या प्रमुख मागण्याच्या संदर्भात हा बेमुदत संप आहे। त्या ठिकाणी माननीय माजी आमदार तांबे साहेब सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा देतील। ठिकाणी आधी विरान संप त्यांचा 100% यशस्वी झाला। खरं म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांना अशा पद्धतीने आपल्या मागण्यांसाठी तिच्या वर्षानुवर्ष त्या ठिकाणी शासनाकडे असं नाही की ते आज आहे। या त्यांचा त्याचा उल्लेख किती आत्ता पाटील साहेबांनी केला की जुन्या पेन्शनबद्दल हा गेले किती वर्ष जसं ते लागू झालं त्यापासून लोकांचा त्याला विरोध आहे। तर ती अन्याय पद्धती आहे। लोकांचा शासनाच्या एकंदरीत त्याच्यावर भरोसा नाही आहे की आपल्याला नेमकं किती वेतन मिळणार आहे। म्हणजे आयुष्यभर काम करून त्यांना जर पुरेसं वेतन मिळालं, आज आमचे काही लोक निवृत्त झाले विशेषतः शिक्षक, त्यांना काहींचं तर इतकी वाईट अवस्था की त्यांना कुठलंच पेन्शन त्या ठिकाणी मिळालं आणि म्हणून ही अत्यंत न्याय्य मागणी आहे। ही सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना आहे ती ताबडतोबीने लागू केली पाहिजे। त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रात आता हे सगळं मराठी शाळेमध्ये शिकणारे शिक्षक आहेत। मराठी शाळेच्या शिक्षणाचा प्रश्न आहे। एकीकडे आपण मराठी भाषा अभिजात दर्जा मोठ्या गप्पा मारतो, शासन गप्पा मारतं, स्वतंत्र मंत्रालय काढतं, परंतु आज मराठी शाळांची काय अवस्था आहे? आदिवासी भागात पुढे गेला तिथे शिक्षक भरती नाही आहे, त्या ठिकाणी क्रीडा शिक्षक देत नाही आहे, त्या ठिकाणी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती नाही आहे, वेतनाचं अनुदान दिलं जात नाही आहे। लोकांना अनेक वर्ष त्या ठिकाणी अंशतः अनुदान म्हणजे कोणाला 20%वर कोणाला 40%वर तिथे काम करावं, ते अत्यंत अन्याय आहे। त्याचप्रमाणे अनेक प्रश्न त्या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये आहे। TETचा प्रश्न आपला म्हणणं काय की कायदा कधी लागू होतो, ज्या दिवशी तो लागू होतो त्याच्या पुढे लागू होत असतो, त्याला पूर्वलक्षी प्रभावाने कधी लागू केला जात
नाही कत्तलीच्या उद्देशाने गोवंशाची वाहतूक करणाऱ्या वाहनाला गोरक्षकांनी नगावबारी परिसरातील हॉटेल साई किशन जवळ पकडले असून वाहन पोलीस ठाण्यात जमा करून 4 गोवंशांना जीवनदान दिले आहे. मुंबई आग्रा महामार्गावर नगाववारीजवळ हॉटेल साई किशन जवळ कत्तलीच्या उद्देशाने गोवंशाची वाहनातून अवैधपणे होणारी वाहतूक गोरक्षकांनी रोखली असून वाहनासह दोघांना पोलिसांच्या स्वाधीन करीत 4 गोवंशांना जीवनदान देण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की दुसाने येथून कत्तलीच्या उद्देशाने वाहन क्रमांक GJ16 14447 मध्ये गोवंशाची कत्तलीसाठी धुळ्याकडे वाहतूक होत असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली होती. त्यामुळे गोरक्षकांनी नगावबारी येथे पाळत ठेवत सदर वाहन दिसता सदर वाहन अडवले. त्याची तपासणी केली असता त्याच्यात 3 गायीचे 10 वासरू व 1 गाय आढळून आली. सदर गोवंश कत्तलीच्या उद्देशाने धुळ्यात नेण्यात येत होते. गोरक्षकांनी दोघांसह वाहन पोलिसांच्या स्वाधीन केले व 4 गोवंशांना जीवनदान दिले. 4ही गोवंशांना गोशाळेत देखरेखीसाठी पाठवण्यात आले. आज दिनांक 21/4/2026 रोजी दुसाने या गावावरनं 3 गोवंश कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जात असताना त्यांना अडवण्यात आलं. 4 गोवंश कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जात असताना मोहम्मद अली नामक कसाईचा हा माल आहे. हे 2 आरोपी सापडलेले हे त्यांचा कॉल आला. त्या कॉलमध्ये त्याची रेकॉर्डिंग पण आलेली आहे. मोहम्मद अली नामक कोणी कसाई आहे, त्यांनी याला ब्रिज खाली थांबायला लावलं होतं. तिथून ती गाडी वापस आणलेली आहे आणि या ठिकाणी आता ही गाडी पकडण्यात आलेली गोरक्षकांनी नगावबारी या भागात साई किशन हॉटेलचा परिसर हा. जय श्रीराम, जय गोमाता. कंप्लेंट होईल. पोलीस कंप्लेंट झाल्यानंतर यांना खानदेश गोशाळा या ठिकाणी पालन पोषणासाठी जमा करण्यात येईल. धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मनोज वर्दे यांची पुन्हा बिनविरोध निवड झाली असून उपाध्यक्षपदी रवींद्र नगराळे व कार्याध्यक्षपदी अतुल पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवड बिनविरोध होण्यासाठी कोर कमिटी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा शहरातील साक्री रोडवरील पत्रकार भवन येथे माजी अध्यक्ष मिलिंद बैसाने यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीत विषय पत्रिकेवर मांडण्यात आलेले सर्व विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद बैसाने यांनी या सभेत सन 2026 ते 28 ची कार्यकारिणीची बिनविरोध निवड जाहीर केली. त्यानुसार अध्यक्षपदी मनोज गर्दे यांची एकमताने बिनविरोध फेरनिवड झाली. यात अतुल पाटील यांची कार्याध्यक्ष, रवींद्र नगराळे उपाध्यक्ष, GT मोहिते ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष, सचिन बागुल सचिव, प्राध्यापक मोहन मोरे सहसचिव, तुषार बापना कोषाध्यक्ष, प्रकाश शिरसाट प्रांतिक प्रतिनिधी यांची निवड करण्यात आली. तसेच यावेळी कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यात राजेंद्र भावसार, सुनील से परदेशी, पुरुषोत्तम गरोड, मनीष मासोळे, धनंजय दीक्षित, तुषार परदेशी, निलेश परदेशी, कल्पेश पाठक, वीरेंद्र मोरे, शांताराम आयरे, राम निकुंभ, रूपक बिरारी, राकेश गाळणकर, अरुण दोबी, पंकज पाटील, आकाश सोनवणे, गोरख गर्दे, संजय पाटील, शरद वेंदे, पुरुषोत्तम पाटील, दीपक वाघ, ज्ञानेश्वर डालवाले, अनिस काटेक, भास्कर फुलपागरे यांची निवड करण्यात आली. या सभेला माजी अध्यक्ष चंद्रशेखर पाटील, रवींद्र इंगळे, सुनील पाटील, भैया पारेराव, विजय भोसले यांच्यासह सर्व सभासद बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते. अतिशय चांगल्या प्रकारे आम्ही कामकाज केले. आमच्यावरती चांगला विश्वास त्या कोर कमिटीने टाकला. त्याचबरोबर माझ्याबरोबर जे पत्रकार बांधव होते त्यांनी सुद्धा चांगलं काम केलं. या गेल्या 2 वर्षामध्ये जवळजवळ 400 पत्रकार परिषदेचा आपण रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे. म्हणजे या पत्रकार संघाने विशेष म्हणजे पत्रकारांच्या काही अडचणी असतील त्या सुद्धा आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये मागील काही काळात आम्ही जे जिल्ह्यातील प्रशासनाचे काही अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी सन्मानित मान सन्मानित पुरस्कार देण्याच्या तो सुद्धा कार्यक्रम चांगला आम्ही अतुल गोळच्या मदतीने आणि आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आम्ही करण्यात आला. तसेच विविध पदाधिकाऱ्यांचे काही अनिवार्य असेल इथं महापुरुषांच्या जयंत्या आम्ही साजरा करण्यात आलेल्या आहेत. आणि एवढं बोलून इकडे एकत्रित जी संघटना आहे संघटना पुढे नेण्याचं काम आपण सगळेजण करणार. त्यामुळे आपल्याला आमच्या माध्यमातून 2-2 शब्दातच मला या पत्रकार संघाचा इतिहास करायला पाहिजे. जे काय आहे की आपल्यासारख्या सामान्य प्रतिनिधींना येऊन दिलं जात असतं त्यामुळे फक्त आंदोलन इथं करावं लागतं आणि प्रत्येक माणसाला सभासदत्व इथे मिळालं पाहिजे. तो वृत्तपत्राचा प्रतिनिधी पाहिजे. अशा प्रकारच्या आपल्या ज्या काही अटी होत्या त्या अटी आपण पूर्ण करून प्रत्येकाला सभासद करण्याचं काम आपण सातत्याने करत असतो. आणि हे काम गेल्या अनेक वर्षापासून आपण करतोय. दर 2 वर्षांनी आपली निवडणूक होत असते आणि त्या निवडणुकीमध्ये आपण नवीन पदाधिकारी निवड करण्याचं देखील काम करत असतो. आणि
ती जी निवडणूक पार पडली त्या निवडणुकीमध्ये आपल्या पत्रकार संघाचे ज्या आपल्या पॅनलचे ज्या लोकांना उभं केलेलं होतं त्याच्यात प्रचंड मतांनी अध्यक्षांपासून तर उपाध्यक्ष असतील या सचिवांपर्यंत पातळी करत होतं. 5-6 जे पदाधिकारी पदांसाठी ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये सगळ्यात नंबर 1ने प्रचंड मतांनी त्यावेळी देखील विजयी झालेले आहेत. आणि त्याच्यानंतरची जी झालेली 2 वर्षाचा जो कालावधी गेला खूप छान सुंदर असा कालावधी गेला. आम्ही 40-45 वर्षापासून पेपरला घड्या मारण्यापासून तर पेपर कुणकुणत्या थंडीमध्ये वाटण्यापासून कामं केली. खरा पत्रकाराचा जन्म हा तिथून होत असतो. आणि सगळे कोर कमिटी वाल्यांना सांगतो गेल्या 2 वर्षाचा कार्यकाळ मनोज दादा तुम्ही आतून दादा आणि तुमच्या कार्यकारिणीने खूप चांगल्या प्रकारे पार पाडलेला आहे. खूप गोड चांगले असे कार्यकारिणी जी पण येणारी असेल त्या कार्यकारिणीने इथे 4 चांद लावले पाहिजेत. अशा पद्धतीचं सरपंच ते शब्द कायम असेल आमचा कोर कमिटीचा सर्व जाती धर्मासाठी खुला आहे. या एका वाक्यासाठी आम्ही एवढ्या वर्षानुवर्षापासून आम्ही लढत आहोत झगडत आहोत. उद्याचा काळ देखील येणाऱ्या प्रत्येक माणसाला इथली संधी मिळणारी आहे. सिस्टम टेक्निकल एज्युकेशन सोसायटी संचलित सिस्टम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च धुळे येथे BCA BBA या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर हंसराज पाटील हे उपस्थित होते. सिस्टल टेक्निकल एज्युकेशन सोसायटी संचलित सिस्टल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च धुळेतर्फे BCA BBAच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम मंगळवारी उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर हंसराज पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शैक्षणिक वर्ष सन 2022 ते 2025 मध्ये पुष्पांजली मनोहर पाटील या BCAच्या विद्यार्थिनीने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात 10 CGPA मिळून विशेष प्रावीण्यासह प्रथम क्रमांक मिळवला. त्याबद्दल संस्थेचे चेअरमन व मान्यवरांतर्फे तिचा सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र तसेच पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या आठवणी व अनुभव व्यक्त केले. प्लेसमेंट ऑफिसर शैलेश भावे यांनी विद्यार्थ्यांना जॉब ओरिएंटेड प्रोग्राम विषयी माहिती दिली. तसेच परिसंस्थेचे HOD तथा राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक रवींद्र सिरसाट यांनी BCA नंतर कोणते कोर्सेस करायला हवे याबद्दल सविस्तर माहिती दिली व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास अधिकारी प्राध्यापक नितीन विस्पुते व विद्यार्थी विकास महिला अधिकारी प्राध्यापक आशा मोरे यांनी केले. या प्रसंगी परिसंस्थेचे संचालक डॉक्टर हंसराज पाटील, संस्थेचे चेअरमन हेमंत घरटे यांच्यासह सर्व शिक्षक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राध्यापक सईद अन्सारी, प्राध्यापक केतकी कानेटकर, प्राध्यापक निकिता सोंजे, प्राध्यापक स्नेहल शुक्ल, प्राध्यापक कल्पना पाईकराव, प्राध्यापक सचिन लोंढे आदींनी विशेष परिश्रम घेतले. ज्यावेळेस विद्यार्थ्यांनी सिस्टम इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेश घेतला त्यावेळेस त्यांचे चेहरे आणि आता 3 वर्ष पूर्ण करून डिग्री प्राप्त करून जेव्हा बाहेर पडणार त्यावेळेचे चेहरे दोघांमध्ये बराचसा डिफरन्स आढळतोय. खरी कॉलेज लाईफ काय असते हे या 3 वर्षाच्या कालावधीत आपल्याला शिकायला मिळतं. आणि या 3 वर्षाच्या कालावधीत आपल्यासोबत जे मित्र मैत्रिणी किंवा प्राध्यापक जे भेटलेले असतात ते आयुष्यभर आपल्याला लक्षात राहतात. काय आम्ही सुद्धा आज जे गेट टुगेदर करतो तर ते कॉलेज जीवनातल्या मित्रांसोबतच करतो. क्वचित असे असतात की जे स्कूल जीवनातल्या मित्रांसोबत गेट टुगेदर करतात, पण मॅक्झिमम गेट टुगेदर हे कॉलेज जीवनातल्या मित्रांसोबत असतं. का असतं तर त्याला कारण आपण एक मॅच्युअर्ड झालेलो असतो. काय 18 वर्षानंतर आपल्याला कळतं की कोणत्या मित्रांशी मैत्री करायला पाहिजे, मैत्रिणीशी मैत्री करायला पाहिजे, ह्या गोष्टी आपल्याला कळतात. ठीक आहे. आता आपल्या सिस्टम बद्दल सांगायचं म्हटलं
बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतमध्ये व्यक्त केलंय किंवा नेहमी म्हणतात की ज्या वेळेस आम्ही ऍडमिशन घेतलं त्यावेळेस आम्हाला मोठ्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा होता, पण दुर्दैवाने तिथं मिळाला नाही, आम्हाला सिस्टरला घ्यावा लागला. पण काही दिवसानंतर किंवा काही एक वर्षानंतर त्याच्या लक्षात आलं की आपण जो प्रवेश सिस्टरला घेतला तर आपण फायद्यात राहिलो. कारण की मोठ्या कॉलेजेसमध्ये कशा पद्धतीने टीचिंग केलं जातं किंवा इथले कॉलेजमध्ये कसं टीचिंग केलं जातं की विद्यार्थ्यांना फरक जाणवायला लागतो. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. राज्यातील सरकारी निमसरकारी तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू. धुळ्यात निदर्शने करीत करण्यात आले ठिय्या आंदोलन. नगावबारी परिसरात कत्तलीच्या उद्देशाने गोवंशाची होणारी वाहतूक गोरक्षकांनी रोखली. 4 गोवंशांना दिले जीवनदान. धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मनोज गर्दे तर उपाध्यक्षपदी रवींद्र नगाळे यांची बिनविरोध निवड. आणि सिस्टल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च धुळे येथे BCA BBA या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.